प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा नारा काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। काँग्रेसच्या सुजन अभियानावरून काँग्रेसमध्ये मोठी खतखत उफाळून आली आहे। यावेळी अशोक चोपडे, राजकुमार पवार, सुरेश हावळे, राहुल कौलगे पाटील, संजय चौगुले या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली। काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी पक्ष नेतृत्वावर थेट टीका केली। सृजन अभियानातून नव्या नेतृत्वाला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात पुन्हा जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केला। सोलापूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार देवाशीष पटनायक यांनी दिल्लीला वस्तुनिष्ठ अहवाल दिल्याचा दावा करत त्यात राजकारण झाल्याचा आरोप नाराज गटानं केला। गडबड झाली असल्यास दिल्ली दरबारी पाठपुरावा करेन असं पटनायक यांनी सांगितल्याचंही कार्यकर्त्यांनी नमूद केलं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याचाही आरोप करण्यात आला। महाराष्ट्र काँग्रेस वाचवायची असेल तर सपकाळ यांना पदावरून हटवावं अशी मागणी नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे करणार असल्याचं हत्तुरे यांनी सांगितलं। देशामध्ये गोरगरिबांना, चांगल्या लोकांना संधी मिळावी यासाठी हा अभियान होता। या अभियानामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांना संधी दिली जाईल असे सांगण्यात आले होते आणि हा अभियानासाठी ओरिसा राज्यातून माजी आमदार देवाशीष पटनायक यांना जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या सोलापुरात येऊन त्यांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या। त्यामध्ये 3 जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवण्यात आली, शहराला, जिल्हा पूर्व आणि पश्चिम। व हे करत असताना जी क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये सगळे आम्ही कोणी जिल्हाध्यक्षासाठी होते, सगळे इच्छुक होते, त्यांनी नावं दिलेले होते आणि हे करत असताना मागच्या परवा जेव्हा डिक्लेअर झालं ही नावे आणि 30 रिपीट नावं दिसल्यानंतर सगळ्याला एक संशयाची पाल सुटली की आम्ही एवढं चांगलं काम करत असताना आमच्यामध्ये काय कमी पडलं की आम्हाला यांनी डावलवलं आहे। जेव्हा आम्ही पटनायक साहेबांना विचारलं की तुम्ही निरीक्षक होता, आम्ही कुठं कमी पडलं का सांगा, बरं कमी पडलं असेल तर आम्ही पुढच्या वेळेस अजून तयारी करू। ते म्हणाले की ही लिस्टच मला माहीत नाही, माझं रिपोर्ट दिल्ली बघितलं का नाही ह्याच्यावर शंका आहे आणि हे चुकीचं झालेलं आहे। मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आंदोलन करणार साहेब, तुम्ही हे चुकीचं रिपोर्ट द्यावं लागेल। ते म्हणाले की काँग्रेस पक्ष आहे, लोकशाही आहे, तुम्ही आंदोलन करू शकता, तुमचे प्रदेश अध्यक्ष असतील, कोणी असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा, मी तुमच्यासोबत आहे। एवढं क्लिअर त्यांनी सांगितलं असताना सुद्धा आमचा हा प्रदेश अध्यक्ष कोणाच्या दबावाखाली त्याच लोकांना रिपीट केलं, हा एक संशोधनाचा विषय आहे। कार्यक्रमाची माहिती वेळेवर न देणं, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणं आणि निवडीतील कथित पक्षपात या विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। मागील निवडणुकीत पक्षानं उमेदवार दिले नाहीत, कुणाला मतदान करायचं अशी विचारणा केली असता प्रदेशाध्यक्षांनी नोटाला मतदान करा असं स्पष्ट सांगितलं असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। सोलापूर जिल्ह्यात पदाधिकारी नेमताना गडबड करण्यात आली आहे। बारामतीच्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष का केलं? नवे जिल्हाध्यक्ष संदीप साठे हे कोणत्याही आंदोलनात नव्हते, निवडीनंतरही ते कुठं दिसले नाहीत। यावरून पक्षानं काय सिद्ध केलं? निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी राजकुमार पवार यांनी केला। नवे नेमलेले तालुका अध्यक्ष कोणीही पक्षात सक्रिय नव्हते, त्यांनी आंदोलन कधी केलं नाही। यामुळं अखेर वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा मी राजीनामा देत आहे। जोपर्यंत निष्ठावंतांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसचं कोणतंही पद स्वीकारणार नाही, केवळ काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम पाहणार असल्याचं यावेळी राजकुमार पवार यांनी सांगितलं। बाहेरचे नेते मंडळी काँग्रेसचे पदाधिकारी ठरवत आहेत, ही गंभीर बाब आहे। स्थानिक पातळीवर काँग्रेसचं काम न करता इतर पक्षांचं काम करणाऱ्यांची संख्या काँग्रेसमध्ये वाढली आहे। आम्हाला आमच्याच पक्षातील लोकांशी लढावं लागत आहे, हे दुर्दैव आहे। आम्हाला जबाबदारी द्या असं प्रदेशाध्यक्षांना सांगितलं होतं, तरीही निष्ठावंतांना डावलण्यात आलं। आम्ही निष्ठावंत कॉकरोच आहोत असंही ते म्हणाले। पण विद्यमान आहेत ते शिक्षक आहेत, ते आंदोलनात भाग घेऊ शकत नाहीत। आज सगळे त्यांनी कुठल्याही आंदोलनात भाग घेतला नाही। काँग्रेस कमिटीत जर त्यांना कोणी बघितलं असं 10 वर्षात तर त्यांनी सांगावं की ह्या व्यक्तीला आम्ही काँग्रेस कमिटीत बघितलंय। ही व्यक्ती कधी काँग्रेस कमिटीत येत नाही। त्या व्यक्तीनं राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळेस पालकमंत्री सोलापूरची झाले त्यावेळेस मला वाटतं 2
दैनिकाला त्यांनी 1-1 लाख रुपयाची जाहिरात दिली. काँग्रेसचा जर पदाधिकारी भाजपच्या नेत्याचा पालकमंत्री झाले म्हणून जर शुभेच्छा देत असेल, हा जर क्रायटेरिया असेल निवडीचा, तर ही काँग्रेस पक्षासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखी गोष्ट आहे. एवढी वाईट वेळ आमच्या राहील. जागा येणारी जागा तिथं उमेदवार दिला नाही, आघाडी कोणाबरोबर केली नाही आणि ती जागा रिकामी सोडून भाजपच्या उमेदवाराचे पैसे खाल्ले 25 लाख मोहन जोशी आधी सरकार सरनं. याच्यापेक्षा वाईट का असते. तालुक्यात राजील बघा त्याचं मी त्यानं आवाज दिला माझ्यासोबत आहे, तर त्याने वर काय सांगतोय, राजीत पाटील गेल्यामुळं काँग्रेस आमची बळबंदा हारली म्हणून. राजीत पाटलांना आमची काँग्रेस कधीच वाढू दिली नाही, त्याचं बी सुद्धा वापरू दिलं नाही. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे मी माझ्यावर कुणी हल्ले, जीव घेणे हल्ले 7 झाले. मला घरदार एकूण घराला राखेत जाळून शेत इकून मी जगलो कुटुंब बाहेर ठेवून, पण मी काँग्रेस पार्टी सोडली नाही, सोडणार नाही. तर माझी शेवटची अशी इच्छा आहे, मी राहुल गांधी आपले राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब आणि सोनिया गांधी यांच्या घरापुढे जाऊन या अशा चुकीच्या माणसावर खुर्चीवर ठेवत असाल तर मी इथंच माझा अंत करून माझा शहीद होतो. पासून काम करतो जिल्हा काँग्रेस कमिटी. फक्त अन्याय काय केला माझा स्पष्ट अर्थ आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, निष्ठावंत, मला अन्याय केला माझ्यावर. तर मी त्या विषयी विचारणा केली आमचे पटनायक साहेबांना, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं कि चोपड़े साहब साठे सर का नाम 6 नंबर में था, आपका नाम 1 नंबर पे था. साठे का नाम 1 नंबर पर कैसा आया ये मैं भी ढूंढ रहा हूँ और मेरे पास 6-5 कंप्लेंट आए हैं, माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे. माझं वरिष्ठांशी बोलणं झालं आहे आणि एका मुंबईतला वरिष्ठ पदाधिकारी मला धमकी दिली की आपण जर अशा तक्रारी करत बसला तर आम्ही तुम्हाला पक्षातून काढून टाकू. त्यांना मी उत्तर दिलं, तुम्ही मला पक्षातून काढचाल पण माझ्या रक्तात ते काँग्रेस करणार, काढा म्हणलं तुम्ही, अडचण नाही म्हणलं काढा.